काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नेते हिदायत पटेल यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झालेला आहे. अकोल्यातल्या मोहोळा या गावात हा जीवघेणा हल्ला झालेला आहे. एका 22 वर्षीय तरुणानं त्यांच्यावर एका मस्जिदमधून नमाज पळून बाहेर येत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता. त्यांच्या मानेवर, त्यांच्या खांद्यावर चाकूने वार केले होते. त्यामध्ये ते गंभीर त्यांना दुखापत झालेली आहे. त्यानंतर कुठेतरी रक्ताच्या थारोळ्या त्या ठिकाणी याच रस्त्यावर ते चालत जात होते. त्यांना स्थानिकांनी दुचाकीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना अकोटच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालतंय. थोड्या वेळातच त्यांची प्रकृती जरी स्थिर असली, त्यांना मात्र पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर करण्यात येत आहे. एकंदरीत जर या घटनेचं कारण पाहिलं तर कुठेतरी 2019 मधील मे महिन्यामध्ये मोहोळा गावात भाजपचे अल्पसंख्याक सेलचे जे पदाधिकारी होते मतीन पटेल आणि काँग्रेसचे हिदायत पटेल या गटातील लोकांचा वाद झाला होता. या दरम्यान मतीन पटेल यांचा दुर्दैवी यामध्ये अंत झाला होता. दुसरीकडे जर पाहिलं तर या घटनेत आणखी एक जण जखमी झाले होते. मात्र हा वाद जो होता, या हत्याकांडामध्ये काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचं नाव देखील या ठिकाणी समोर आलं होतं. त्यातूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर या घटनेतील जो हल्लाखोर आहे, जो मारेकरी आहे, तो अद्यापपर्यंत फरार आहे. पोलीस त्याच्या शोधावर आहेत. एकंदरीत या गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. ऐनवेळी जर पाहिलं तर अकोल्यामध्ये महापोलीची रणधुमाळी सुरू आहे. त्या अशातच आता या ठिकाणी जर कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यावर हल्ला होत असेल तर हे मोठी या ठिकाणी खळबळ माजलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर पोलिसांचा कुठल्याही दुर्दैवी प्रकार घडू नये पुढील यासाठी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, मोहाडा, अकोट, अकोला.